मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल एका चिमुरड्याचा वाहतूक कोंडीमुळे जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आज तो रस्ता आहे जो नितीन गडकरी यांनी 600 कोटी मंजूर करून हा रस्ता ठेकेदाराने रस्ता बनवलेला आहे। ऍक्सिडेंटाच्या 3 दिवसांत 4 दिवसांत डेली काय होत असतं। आता आपण दोषी मानायचं बोललं तर आता हे नवीन रस्ता बनला तर यांनाच दोषी आपण सांगू शकतो। बघा ना रस्त्याची हाल काय परिस्थिती आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल एका चिमुरड्याचा वाहतूक कोंडीमुळे जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला। मी आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आहे, ससून नवघर रोड जो आहे या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जवळच फाउंटन हॉटेल आहे आणि हा फाउंटनचा घोडबंद रस्ता आहे। आपण जर पाहिलं तर हाच तो रस्ता आहे जो नितीन गडकरी यांनी 600 कोटी मंजूर करून हा रस्ता ठेकेदाराने रस्ता बनवलेला आहे। या 600 कोटीचा हा रस्ता किती सुंदर आहे, आपण पाहू शकता किती सुंदर खड्डे आपल्याला दिसत आहेत। ह्या सुंदर खड्ड्यामध्ये या ठेकेदाराला टाकावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत, कारण हे जे खड्डे आहेत हेच मोठे वाहतूक कोंडीला या ठिकाणी कारणीभूत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काल जी वाहतूक कोंडी होती आणि त्या वाहतूक कोंडीमुळे एका चिमुकल्याचा जीव गेल्याचा सांगितलं जात आहे। पण आता जी वाहतूक आहे ही आता सुरळीत आहे, कारण या ठिकाणी भले मोठी रांग जी आहे अवजड वाहनांची रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि या अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। परंतु आता हे ट्रक जे आहे एका साईडला लावल्यामुळे वाहतूक कोंडी नाही। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका काय सांगाल, कशी परिस्थिती आहे इकडची? इकडची परिस्थिती भरपूर खराब आहे। रोजची ट्रॅफिक असतो, कधी पण ऍक्सिडेंटाच्या 3 दिवसांत 4 दिवसांत डेली काय ना काय होत असतं। रोजचं एक दिवस नाही, सकाळी बघली तर रोजची ट्रॅफिक असतं। म्हणजे असं आम्हाला जाणं येणं कुठे डॉक्टरच्या जायचं असलं तर जायला होत नाही। पहिली गोष्ट ही आमचा मुद्दा आहे का आता हायवे बघा, तुम्हाला समोरून तर दिसतो काय झालंय रोडची अवस्था। पण हा जुना रस्ता बरा होता की आताचा बरा आहे? जुना होता तो चांगला होता, आम्हाला आताचा जो बिलकुल खराब आहे। काही कामाचा रस्ता नाही बनवलेला जो आहे तो। आता असा रस्ता झाला म्हणजे काय, कधी आम्हाला रस्ता क्रॉस करायचा होता, हे आता ब्रिज सुद्धा आता झालाय तर जरा व्यवस्था आमची चांगली झाली गावातली लोकांची। नाही तर पहिली परिस्थिती एवढी खराब होती की रस्ता आम्हाला क्रॉस करायला होत नव्हता। असं हप्त्यातून 3 वेळा 4 वेळा ऍक्सिडेंट बाईकवाल्यांची इथं व्हायची डेलीची। पहिला जो रस्ता होता तो चांगला होता की आताचा चांगला आहे, आणि याला कोणाला दोषी मानताय आपण? आता आपण दोषी मानायचं बोललं तर आता हे नवीन रस्ता बनला तर यांनाच दोषी आपण सांगू शकतो। बघा ना रस्त्याची हाल काय परिस्थिती आहे। आता तर समोरून तुमच्या तर दिसतोच हा रस्त्याची परिस्थिती काय आहे। ही परिस्थिती आता तर बघायला गेला तर गंभीर दिसते आपल्याला, तर बरोबर दिसतच नाही। पहिली गोष्ट पोरांची व्यवस्था, शाळेला कुठे जायचं असलं तरी आम्हाला अर्धा 1 तास आम्हाला थांबायला लागतो ट्रॅफिक मध्ये। या ठिकाणची जी परिस्थिती आहे मोठी बिकट परिस्थिती आहे, कारण वाहतूक कोंडीमध्ये त्यांना इथल्या रहिवाशांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि वाहन चालकांना सुद्धा त्रास होत आहे। याकडे नितीन गडकरी साहेब तुम्ही जरा लक्ष द्याल का? आणि या ठिकाणची जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडे सुद्धा काही लक्ष द्याल का, असा सवाल येथील जनता विचारत आहे। स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।